नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 20 मार्च 2026. मित्रांनो, आपण आजचा दैनिक हवामान अंदाज आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये राज्यात कशा पद्धतीचे हवामान असेल या संदर्भातला अंदाज व्यक्त करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हा महाराष्ट्राचा नकाशा भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. या नकाशामध्ये संपूर्ण जो आपल्याला पिवळा कलर जो दिसत आहे, येलो अलर्ट या ठिकाणी महाराष्ट्रात IMD ने दाखवलेला आहे. परंतु मित्रांनो, पश्चिम पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाच्या हालचाली त्यांनी दाखवल्यात. परंतु आज आणि उद्या असा कुठलाही पाऊस राज्यात होणार नाही. जरी IMD ने हे अलर्ट दाखवला असला तरी राज्यात पाऊस होणार नाही. मित्रांनो, राज्याची काही काळासाठी अवकाळी पावसातून मुक्तता झालेली आहे, सुटका झालेली आहे. त्या संदर्भातली काही इमेजेस आपण पाहू आणि इमेजेसच्या माध्यमातून ते अंदाज आपण समजून घेऊ. मित्रांनो, हे पहा, सध्या महाराष्ट्रात कुठेही पावसाच्या हालचाली होणार नाहीत. हे या मॉडेलने मित्रांनो आपल्याला दाखवलेलं आहे. सध्या जो पाऊस पडत आहे मित्रांनो, देशाच्या पूर्व भाग आणि उत्तर भागात, पूर्वोत्तर बिहारमध्ये पावसाच्या जबरदस्त हालचाली आज आहेत. महाराष्ट्रात कुठेही पावसाची तीव्र हालचाल आज होणार नाही, हे या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. आणि यापुढे मित्रांनो, जवळपास 28-29 तारखेपर्यंत राज्यात फारशा पावसाच्या हालचाली नाहीत मार्चच्या. त्यानंतर मात्र थोड्या बहुत 28-29 ते 4 एप्रिल पर्यंत राज्यात हालचाली होण्याची शक्यता आहे. परंतु त्या सुद्धा जास्त नाहीत, त्याही किरकोळ स्वरूपाच्या आहेत. त्याही राज्यावर काही फारसा परिणाम करणार नाहीत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्यावर मित्रांनो 16 एप्रिल पर्यंत फारशा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नाहीत. हा अंदाज लक्षात घ्या. बिनधास्त आपल्या शेतीची कामे करा. राज्यावर कुठे आता अवकाळीचं सावट राहिलेलं नाही. राज्य हे काही काळासाठी अवकाळी पावसापासून मुक्तता राज्याची झालेली आहे, नवे नवे होत आहे. हे पहा मित्रांनो, GFSचं हे मॉडेल आहे. या मॉडेलने राज्यात कशा पद्धतीने, देशात कशा पद्धतीने पाऊस होईल या संदर्भातलं मार्गदर्शन, या संदर्भातली आपल्याला माहिती सांगितलेली आहे. पूर्वेकडं राज्याचे त्यांनी ढगाळ परिस्थिती सांगितलेली आहे. ढगाळ परिस्थिती, परंतु कुठेही पाऊस होणार नाही. मित्रांनो, जवळपास 4 एप्रिल पर्यंत चा हा एकत्रित अंदाज आहे. आपण जर पाहिला तर कुठेही राज्यात आपल्याला पावसाच्या ऍक्टिव्हिटीज फारशा दिसत नाहीत. कुठे होतील तर दक्षिणेकडे, अगदी केरळ असेल, कर्नाटक असेल, इकडं आंध्र प्रदेश असेल, या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. आपण जर दक्षिण भारताचा जर विचार केला तर अनिश्चित स्वरूपाचा पाऊस हा एप्रिलमध्ये मित्रांनो 16 एप्रिल पर्यंत अनिश्चित स्वरूपाचा पाऊस असेल. 16 एप्रिलच्या नंतरचं जे काही मॉडेलकडून मार्गदर्शन येईल त्याचा विस्तृत अंदाज आपण त्यानंतर घेऊ. मित्रांनो, जगातलं सर्वात टॉपचं आणि महाराष्ट्रामध्ये ज्याचा अंदाज जुळतो हे ECMWFचं मॉडेल. याने सुद्धा एकत्रित अंदाजामध्ये 4 एप्रिल पर्यंत राज्यात कुठेही पावसाच्या हालचाली 29 ते 4 एप्रिल या कालखंडात होतील. परंतु त्यानंतर फारशा काही पावसाच्या हालचाली होणार नाहीत, हे या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सर्व गोष्टी पाहता राज्यात फार पाऊस होणार नाही आता एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत. हे सर्व मॉडेलच्या आधारे आपण स्पष्ट करत आहोत. मित्रांनो, हे सर्व माझं वैयक्तिक विश्लेषण आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर IMDच्या वेबसाईटला भेट द्या. अधिकृत IMDच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.